नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकता दिवस मावळायचा वेळ झाला आहे. मावळलाच आहे असं म्हणता येईल. आपण चाललो आहे मातीच्या शोधात. आता तुम्हाला प्रश्न पडेल मातीच्या म्हणजे आपल्याला हवी आहे वारुळाची माती, कारण आपल्याला स्लरी बनवायची आहे. स्लरीसाठी वारुळाची किंवा वडाखालची माती लागते. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल वारुळ म्हणजे काय. आता जे नवीन मुलं आहेत ज्यांची त्यांनी काही वारुळ पाहिलेलं नाही बऱ्याच वेळा, किंवा क्युरिओसिटी बेस कोणाला प्रश्न पडला असेल तर त्यांनी व्हिडिओ पाहिलेला असू शकतो यूट्यूबला वगैरे. पण प्रत्यक्षात बऱ्याच लोकांना वारुळ काय हे माहिती नसेल असं मला वाटतं, आणि माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ही नामशेष होत चाललेली गोष्ट आहे निसर्गातून. आता आपण बराच भाग शोधला पण आपल्याला अजून वारुळ कुठं काय दिसलं नाही. तसल्या ठिकाणी आपण फिरून आलेलो आहे. आपल्याला मेल आला. ऑफिस चालू आहे, सुट्टी नाही, आणि वारुळाची माती जरा गरजेची आहे. त्याच्यामुळे आपण हे असं रानात फिरतोय. जिथं आपल्याला वारुळ दिसेल तिथं आपण थोडीशी माती घेऊन येणार आहे. पण वारुळ काही दिसत नाही. अलीकडे ही नामशेष होत चाललेली गोष्ट आहे. आधी भरपूर वारुळ असायची, बांधाने सगळीकडे वारुळच असायची. त्या वारुळ म्हणजे मुंग्यांचं घर आहे. ज्यात मुंग्या त्यांचा आलिशान असा माणसापेक्षाही चांगला बंगला किंवा महल म्हणता येईल त्या बनवतात. तिथं असल्यासारखं वाटतं आहे. समोर बघूया आपण, भेटलं तर चांगलीच गोष्ट. वारुळाची आणि वडाच्या झाडाखालची माती सुपीक असते असं म्हणतात, आणि ती स्लरी बनवण्यासाठी अगदी चांगली असते. आता आपण स्लरी बनवणार आहे, त्यासाठी आपल्याला या 2 मात्या हव्या आहेत मोठमोठ. त्यातली आपण वडाची माती आणलेली आहे वडाच्या झाडाखालची. आपल्याला वारुळाची थोडी हवी आहे. गुळ आणलेला आहे आपण सेंद्रिय म्हणजे केमिकल विरहित असा गुळ आणलेला आहे 2 किलो. बेसन पीठ आणलेलं आहे 2 किलो. गोमूत्र आणलेलं आहे 10 लिटर, आणि 8 ते 10 किलो शेण आहे. असं ह्या सर्वांचं मिश्रण करून आपल्याला ते 5 ते 6 दिवस पाण्यामध्ये ठेवायचं आहे. नंतर त्याला साफ करून, म्हणजे जाळी आहे आपल्याकडे, त्या जाळीचा वापर करून आपण त्याला क्लीन करणार आहोत. क्लीन म्हणजे शेणाची जी घाण आहे ती जाळीमधनं क्लीन करायची. बाकी बॅरलमध्ये 200 लिटर पाण्यामध्ये ते मिक्स करायचं आणि ड्रीप वाटे सोडायचं. आता आपण इथं वारुळ बघून आलो होतो असं वाटत होतं दुरून इथं वारुळ आहे, पण इथं ही भली मोठी शिळा पडलेली आहे. दुरून असं वाटतं वारुळच आहे. म्हणजे आपला अपेक्षाभंग इथंही झालेला आहे. आपल्याला काय वारुळ भेटलेलं नाही. हे पहा, दुरून हे वाटलं होतं वारुळ आहे. हे पहा, दिसतंय का, हे मोठा दगड पडलाय. आता हे वारुळ शोधायचं कुठं, लय अवघड झाले. वारुळ बघायला भेटत नाही. तो मला भेटलं तर तुम्हालाही दाखवेन मी. झाला, परत मेल आला. काम करावं लागेल, पण त्याच्या आधी वारुळ शोधू आपण, नंतर मेलला रिप्लाय देऊ. हे तण कसलं आहे सांगा, तुमच्याकडं असतं का? हे रानात तणच आहे सगळीकडे. ही भाजी आहे, ही आमच्याकडे ह्याला ही भाजी खातात. खूप छान भाजी आलेली आहे या रानात. शेतकऱ्यासाठी हे तणच आहे, पण ही भाजी म्हणून खाल्ली जाते. अगदी चांगली भाजी लागते. कुंजराची भाजी म्हणतात. वारुळाच्या नादात तुम्हाला मी कुंजीर दाखवायला घेऊन आलो. आपण थोडंसं आता इथं खाली लक्ष देऊन फिरूया, नाहीतर आपल्याला काय म्हणतात ते वारुळ सोडून बाबा दिसायचे. बाबा म्हणजे नागोबा. अशा ह्याच्यात
त्यांचा वावर भरपूर असतो आणि जी गोष्ट नको आहे ती लवकर सापडते. आता आपल्याला वारूळ हवंय, वारूळ सापडत नाही. नागोबा मात्र सापडते. भरपूर आपण एरिया छानला आहे, पण वारूळ काही दिसत नाही. तरी पण आपण थोडंसं फिरूया. इथं वारूळ डेव्हलप व्हायला लागले असं वाटतं आहे. हे पहा, हे सापडलं आपल्याला. आहे की नाही जरा खोदून बघूया. वारूळाचं दृश्य वाटतं आहे. हे प्रॉपर वारूळ तर नाही, पण वारूळचं दृश्य वाटतं आहे. नाही, हे मातीचा ढिगारा आहे फक्त, याचा आपल्याला उपयोग नाही. आपल्याला प्रॉपर वारूळ हवा आहे. ही फक्त काळी माती आहे, काळ्या मातीचा ढिगारा. हे पण इथं बऱ्याच ठिकाणी असा ढिगारा आहे, पण आपल्याला तो ढिगारा नको आहे. आपल्याला स्लरी बनवायची आहे. आपल्या मनाचं समाधान नाही. जी स्लरी खरंच काम करेन पिकाला. आता एकदा सापडलं हे वारूळ की परत परत आपण इथंच येणार वारूळाची माती घ्यायला. TTV ओरडते, सगळं सापडते, फक्त वारूळ नाही. कोणाला विचारावं वारूळ इथं दिसेल का म्हणून. इथं कोणी दिवस मावळला पण जॉगिंगला आलेलं पण दिसत नाही. फिरता फिरता दुसरं काही दिसलं ते दाखवेन तुम्हाला. बोलून राहून तिथं ते लाकूड असं वरती आले, काय म्हटलं. इथंच भरपूर वारूळ असायचे ह्याच्यावरती, कशा बांधांवरती. पण आता बांधा वारूळ पण बघायला भेटत नाही. बाटली भेटली हो, IB दिसते, IB. बघूया आता थोडंसं खाली जाऊया, इथं भेटण्याची शक्यता आहे. हे थोडंसं पडीक भाग आहे, रानपडीक आहे. बरीच वर्ष इथं रान करत नाही कोणी, म्हणून इथं अपेक्षा आहे की इथं भेटून जाईल. त्याच्यामुळे आपण खाली जाऊया. प्रॉपर वारूळ हवा आहे आपल्याला. तर ज्यांना माहीत नाही त्यांना आपल्याला ते वारूळ दिसेपर्यंत सांगतो. वारूळ काय असते म्हणजे मातीचा एक उंच ढिगारा असा मुंग्या बनवतात, त्याच्या आतमध्ये त्यांचं घर बनवतात छान असे. अशा प्रकारचं वारूळ हे वारूळच आहे. अगदी नवीन डेव्हलप होत आहे. हे पण इथं हे मुंग्यांचं वारूळ आहे. अगदी मोठं असतं पण आपल्याला छोटं सापडलं आहे. ठीक आहे, सध्या आडला हरी गाढवाचे पाय धरे असा प्रकार आहे सध्या आपल्याकडं. ऑप्शन नाही म्हणून आपण आता ह्यालाच खोदूया. यातून फक्त काही निघलं नाही पाहिजे. घर मोडा नको कोणाच, फक्त वरण आपण घेऊया माती. अगदी छान माती असते. वारूळ जिथं आहे तिथं माती खूप छान मुंग्यांनी गोळा केलेली असते. एकतर आपल्याला सापडत नव्हतं, सापडलं आहे. आपल्याला त्यांचं घर मोडायचं नाही, त्याच्यामुळं हे पहा काय असं ठेवलं आहे आतमध्ये. आपण फक्त साईडने घेत आहोत. पावसाचे दिवस आहेत, एखाद्याचं घर मोडणं काही चांगलं नाही. आपल्या गरजेसाठी एखाद्याचं घर मोडणं चांगलं नाही, त्याच्यामुळं आपण फक्त साईडनं थोडंसं काढून घेत आहोत, जेणेकरून त्यांना पावसात उघड रोडवर यायची वेळ यायची नाही. अजून शोधूया, पुढे जर सापडलं तर थोडंफार आणखी घेऊया. लॅपटॉप महत्वाचा आहे. जनावर इथून गेलेली तर आत्ताच पाय दिसत आहेत.
तर हे अशा प्रकारचं वारूळ असतं मित्रांनो. तुम्हाला ते प्रॉपर वारूळ दाखवता आलं नाही म्हणजे वारूळच नाही इथं प्रॉपर तसं. भलं मोठं वारूळ असते ज्यात मुंग्यांचं साम्राज्य राज्य करतं असं ते वारूळ. आजकाल बघायलाच भेटत नाही. छोटी छोटी डेव्हलप होत आहेत इथं दिसत आहेत या भागात. कारण इथं वावर कमी आहे. जिथं वावर कमी आहे तिथं वारूळ डेव्हलप होतात. मनुष्य वस्तीमध्ये जास्त वारूळ पाहायला मिळत नाही. रानात हे कसं हिरवंगार झाले खाली इथं, कारण वावर कमी आहे त्याच्यामुळे हे हिरवं झाले. असं आपल्याला एखाद्यानं पाहिलं तर मग त्यांनी लॅपटॉप घेऊन कुठं फिरते. असो कोणी काहीही म्हणू, आपल्याला काय, आपल्याला वारूळाशी माती मिळण्याशी मतलब. आपण इथं भरपूर मोठ्या क्षेत्राला येडा घालून आता परत आपण घराच्या दिशेने कूच करणार आहोत. हे अशा हिरव्यागार गालीच्या मधून हे पहा. कॅमेराला तेवढी कॅप्चर करता येत नाही. आपल्या कॅमेराला तेवढी भारी क्वालिटी नाही त्याच्यामुळं नजरेला भरपूर छान असं हे दिसतं आहे. आत इथं वारूळ आहे असं वाटते पण भीती वाटते, तिकडे जायला नको. अंधाराचं सावट पडायला लागलं असं वाटते. खाली पाय बघा, तुम्हाला दाखवतो. इथं भीती वाटते. पाय टाकलं तर हे पाय ह्याच्या आतमध्ये जातोय कशात, मातीमध्ये. त्याच्यामुळं थोडंसं जपून चालायला लागते. आपल्या कामापुरती सध्या एक 200 लिटरचं स्लरी बनवण्यापुरती आपल्याला वारूळाची माती मिळालेली आहे. आता आपण घराकडे निघूया आणि परत मोठं वारूळ शोधूया. सापडल्याच्या नंतर तुम्हालाही दाखवेन. हे बघा असा अंधार पडायला लागलाय. अंधार तर लक्षात पण येत नाही. वातावरण खूप छान झालं आहे. असं मस्त बसण्यासारखं झालं आहे. बसण्यासारखं म्हणजे घेण्यासाठी बसण्यासारखं नाही, फक्त बसण्यासारखं. मस्त गप्पा करत 2-4 मित्र आणि असं अगदी निवांत येऊन बसायचं. फक्त मोबाईल आणायचं नाही सोबत, नाहीतर मोबाईल आणला की झाली काशी. परत आपापलं प्रत्येकजण मोबाईलमध्ये बसते. आता तुम्ही म्हणाल व्हिडिओ चालू झाला कुठं, वारूळाची माती स्लरी कुठं, आता मित्र कुठं, गप्पा कुठं, काही तारतम्य नाही. असंच आहे. आपल्याला जे पाहिजे होतं ते भेटलेलं आहे. आता आपण घराच्या दिशेनं निघालेलो आहे. इथं असं सोलार लावलेलं आहे. विहीर आहे ओढ्यात मस्तपैकी. आता विहीर दाखवायला जात नाही कारण आपलं ऑफिसचं काम आलेलं आहे. आपल्याला वेळेत घरापर्यंत गेलं पाहिजे. हे बाई इथं हरळ कशी आली, याला काय आले, कोंब आलेत का काय आले, काय म्हणायचं ह्याला, तुरे आले, तुरे. भरपूर असे तुरे आले. हरळीला तुरे आले. चला, एक राऊंड मारून झाला आहे खूप मोठा आपला. इथं आपलं ऊसाचं क्षेत्र आहे. हे ऊस पण छान आलेला आहे. मोठं वारूळ दिसायला पाहिजे होतं म्हणजे मी तुम्हाला दाखवलं असतं. जो आपला राऊंड मारून झाला आहे त्याचं थोडंसं सार्थक झालं असतं. ज्यांनी कोणी असं प्रत्यक्षात मोठं वारूळ पाहिलं नाही त्यांना ते बघायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. पण ते वारूळ आपल्यालाच बघायला भेटलं नाही. तुम्हाला काय दाखवा. इथं बघू थोडंसं विहिरी शेजारी दिसतंय का, कदाचित असावं असं वाटते, पाहिल्यासारखं वाटते आधी कधीतरी,
दुकान. बघू आपण जर असेल तर. भयानक हे झाले काय म्हणते ते, खाली केबल बिबल पडली आहे. भीतीदायक वातावरण आहे इकडं सगळं. पहा असं दिवस मावास टायमाला आहे. पहा विहीर, पाणी आहे विहिरीत खोलवर, पण आपल्याला जे पाहिजे ते काय नाही इथं. पण असो, घरी जाऊ आपण. तुम्हाला एक नमुना म्हणून छोटं का होईना पाहायला मिळालं. मला त्याची माती मिळाली, तुम्हाला पाहायला मिळालं. पण नेक्स्ट टाइम जेव्हा मला स्लरीसाठी माती लागेल वारुळाची, तेव्हा मी तुम्हाला भलं मोठं वारुळ दाखवेन. म्हणजे आधी शोधून ठेवेन, नंतर मग व्हिडिओ बनवेन. ठीक आहे. हे पाया बकेटमध्ये आपण आणलेली आहे माती एवढीशी वारुळाची.